फक्त बलात्कार नाही तर एप्स्टीन फाईल मध्ये हे देखील समोर आलंय. लोकांना अचानक हार्ट अटॅक का येतो आणि कोरोना सुद्धा यांचंच कारस्थान होतं. एक मिनिट थांबा, कारण या लोकांनी काय केलंय ते ऐकल्यावर तुम्ही सुद्धा शॉक व्हाल. महामारी आली, जग थांबलं, लाखो लोक मेले, पण एक प्रश्न कुणीच विचारला नाही की हे सगळं नैसर्गिक होतं की आधीच प्लॅन केलेलं. कारण काही लीक डॉक्युमेंट्स, काही स्टेटमेंट्स आणि काही पॉवरफुल लोकांचे कनेक्शन्स एका धक्कादायक थिअरीकडे बोट दाखवतात. एक अशी थिअरी ज्यात म्हटलं जातं की पृथ्वीवर खूप लोकसंख्या झाली आहे आणि काही प्रभावशाली लोकांचा विश्वास होता की जगात अब्जावधी लोक नकोयत, फक्त काही निवडक लोकांनी जगायला हवं. बाकीच्या मानवजातीचं काय, ते फक्त संसाधने वापरणारे किडे आहेत असा विचार कोणी करत असेल तर. आणि जर लोकसंख्या कमी करायची असेल तर सर्वात प्रभावी मार्ग कोणता? युद्ध नाही, दुष्काळ नाही, एक अदृश्य शत्रू, व्हायरस. तुम्हाला काय वाटतं? महामारी त्या काळातच का आली जेव्हा जगाची लोकसंख्या सर्वोच्च होती? आणि अजून एक, महामारीनंतरच हार्ट अटॅक केसेस का वाढले? हा खरंच योगायोग आहे की त्यामागे काहीतरी वेगळंच कारण आहे? आणि जर मी सांगितलं की या सगळ्या कथेत जगातील काही सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली नावे जोडली जात आहेत, तर आता पुढे जे तुम्ही ऐकणार आहात ते फक्त थिअरी नाही तर फाईल मध्ये नमूद केलेले मुद्दे आहेत. नेक्स्ट पार्ट बघायला विसरू नका आणि मला कमेंट मध्ये सांगा ही सगळी गोष्ट तुम्हाला सत्य वाटते की फक्त योगायोग.